हणेगाव येथे भाजपा विजा भज आघाडीतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार। देगलूर तालुक्यातील हणेगाव येथे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हणेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती साजरी करण्यात आली। त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी हणेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक यांनी सत्कार समारंभाला उपस्थित असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य शंकरराव राठोड यांनी देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन निवडून आलेल्या सर्व संचालकांचे सत्कार करण्यासाठी शारदा निवास येथे आपल्या घरी कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व नवनिर्वाचित संचालक यांचे यथोचित स्वागत करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, कृष्णकांत चव्हाण, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कर्नाटक राज्याचे प्रमुख प्राचार्य सूर्यकांत विश्वासराव तसेच कॅप्टन सचिन विश्वासराव धर्मापुरीकर, इंडियन नेव्ही ऑफिसर हे उपस्थित होते। अनिल पाटील खानापूरकर, शांताराम पाटील पळणिटकर, बापू पाटील खुतमापूरकर, पंकज देशमुख करडखेडकर, अनिकेत पाटील राजूरकर, शिवराज पाटील माळेगावकर, रमेश पाटील हळीकर, विठ्ठल राजकुंडल, नारायण पाटील बिरादार रमतापूरकर, हसनाबादे देशमुख उपस्थित होते। यावेळी गोजेगावकर पाटील यांनी जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिले, त्यांचे आम्ही शतशः आभारी असून त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू असे यावेळी अभिवचन दिले। तर यावेळी प्राचार्य शंकरराव राठोड यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती हणेगाव यांच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी केली व मी कार्य करत असताना येथील विकास कामाकडे अनेक वेळेस लक्ष दिले असल्याचे पाटलांना सांगितले। तर अनिल पाटील खानापूरकर यांनी आपण आमच्यावर विश्वास दाखवलात, या विश्वासाला तडा जाणार नाही असे यावेळी आश्वासन दिले। यावेळी कार्यक्रमाला गोजेगावकर पाटील, अनिल पाटील खानापूरकर, शांताराम पाटील पळणिटकर यांच्यासह सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सदस्य संचालक उपस्थित होते। तसेच यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष कनकंटे मामा, प्राध्यापक रमेश राठोड, प्राचार्य फुलसिंग राठोड, प्राध्यापक नामदेव राठोड, उपप्राचार्य सतीश पोकलवार, रमेश राणे पाटील, शिवकांत माळगे, महादेव राठोड व परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व प्राध्यापक, शिक्षक, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। मिलिंद वाघमारेसह मी स्वप्नजा कदम, माइंड राईट मीडिया। यामध्ये जवळपास 40,000च्या मताधिक्यानं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये कुतूहल निर्माण झालेलं होतं। पण या ठिकाणी जे आपले सारथी म्हणा, ते नेतृत्व केलेले तालुक्याचे धुरंधर तालुकाध्यक्ष शिवाजी मामा कनकंटे यांनी सर्वचे सर्व जागा निवडून आणण्यात यश मिळवलं। ही खरं म्हणजे महाविकास आघाडी पुढे आपली भाजपची सत्ता येणं नामुष्कीची वाटत होती, पण सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले। माननीय या जिल्ह्याचे आदरणीय खासदार लोकनेते आपले प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी काम केलं, यामुळे हे यश मिळालं। या ठिकाणी आपण सर्वांचं स्वागत करायचा माझा मनोदय होता। वैयक्तिक स्वागत करावं म्हणून मी सर्वांना निमंत्रण दिलं, आपण स्वीकारलात, आमचा स्वागत स्वीकारलात, याबद्दल आपले मनपूर्वक आभार। खरं म्हणजे हणेगाव सगळ्यात मोठं गाव आहे देगलूर तालुक्यामध्ये। या ठिकाणी स्वतंत्र मार्केट कमिटी होती, पण शासनाच्या नाकर्तेपणामुळं हे सगळं गोंधळ चाललेलं आहे। यांनी 2 मार्केट कमिटी एकत्र करून टाकली देगलूरला। तरीही या ठिकाणी निर्विवाद सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्यामध्ये, जशी शिक्षणामध्ये नंबर 1 ची संस्था म्हणून शिक्षण महर्षी आदरणीय गोजेगावकर पाटलांचा आपण चर्चा करतो, त्यांच्या कामगिरीमुळे आपण सर्व हे करू शकलो। व्यंकटराव पाटील गोजेगावकरांना खूप दांडगा अनुभव आहे, त्यांच्या पुढे आम्ही फार छोटे पडतो। जवळपास सलग जिल्हा परिषदेमध्ये
8 वेळा निवडून येणं हे काही जोक नाही. आणि आदरणीय व्यंकटराव पाटलांनी ही सहज लीलया जिंकून येतात. कारण विकासाचा महामेरू म्हणून या जिल्ह्यामध्ये आता जी ओळख होत आहे ते आपले आदरणीय व्यंकटराव पाटील यांच्या कृपेमुळे हे झालं म्हणलं तरी काही वावगं होणार नाही. या ठिकाणी जुने आणि नवीन कार्यकर्त्यांना त्यांनी एकत्र आणले. अनिल पाटील खानापूरकर सगळ्यात सिनियर आहेत, बाबू पाटील हुतमापूरकर, बसवराज आपले शिवराज पाटील माळेगावकर, रमेश पाटील हे सर्व, आणि आमचे शिवकांताप्पा माळगे राणे साहेब, या सर्वांनी एकजुटीनं काम केलं. ग्रामपंचायत मध्ये सत्ता आणण्यासाठी या ठिकाणी आधी या ठिकाणी सुद्धा काँग्रेसची सत्ता राहायची आतापर्यंत, आणि ती मोडीत काढण्याचं पराक्रम करणारे हे आमचे 2 महारथी समोर बसलेले शिवकांतप्पा माळगे आणि राणे सावकार जे आहेत, यांचाही मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. कारण 12 मेंबर बीजेपीचे आहेत, 17 पैकी ते बहुमताने निवडून आलो. आणि आज सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटीच्या असो की ग्रामपंचायतचे 18 जागेवर निर्विवाद यश मिळवणं हे नांदेड जिल्ह्यातील पहिली घटना असावी. खरं म्हणजे ही महाराष्ट्रात पहिली घटना होऊ शकेल एवढी किमया 10 वर्षापासून जिल्ह्याची मागणी करत आलेले आहोत. हाणेगावला सीमा भागावर असलेला सर्वात मोठा गाव असल्यामुळे या गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत आलेले आहोत. आता ही धुरा तुमच्याकडे राहील. आता आम्ही आधी प्रयत्न केलो वैयक्तिकरित्या, आता सांघिक आपण प्रयत्न करूया. आणि सगळ्यात मोठा तालुका असलेल्याला देगलूरला आपण नवीन जिल्हा तयार करावा. आणि हाणेगाव हा सीमा भागामध्ये सर्वांच्या दुर्लक्षित असलेल्या सगळ्यात मोठ्या गावाला तालुका करण्यासाठी आपण यापुढे लक्ष घालवाल ही आमची अपेक्षा आहे. या भागाचा विकास करण्यासाठी मी आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूरच्या मोंडा मैदानामध्ये जेव्हा त्यांनी उद्घाटन करून जाहीर भाषणासाठी आलेले होते, तेव्हा मी एक निवेदन दिलेलं होतं साहेबांना की साहेब, या लेंडी धरणाचं पाणी जवळपास 70% आंध्राला फायदा होणार आहे, म्हणजे सध्याचं तेलंगणा राज्य. आणि याचा आपण जे आशिया खंडातला सगळ्यात मोठा उपसा जल सिंचन विष्णुपुरी प्रोजेक्ट आपण नांदेडला केला, त्याच धर्तीवर हाणेगाव आणि मरखेल विभागाला जर पाणी पुरवठा केला उपसा जल सिंचन योजनेद्वारे, तर या दोन्ही विभागाचं म्हणजे जलसिंचन वाढेल आणि बारामाही ओलिताखाली येईल आणि जनतेची या ठिकाणी प्रगती होईल. यासाठी हे आपण करावं असं आम्ही निवेदन दिलेलं होतं. त्यांनी आश्वासन दिलं. त्यांचे सुपुत्र आठवण करून दिली, साहेब आपण मोठ्या साहेबाचे वारसदार आहात, आपण मुख्यमंत्री झालात, आमचं आश्वासन मोठ्या साहेबांनी आम्हाला दिलेलं, आपण पूर्तता करा. योगायोगाने तो वारसा आपल्याकडे आलेला आहे आणि तुम्हाला आता अधिकार आहे. पण त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. यासाठी आता आपल्याला एकच वाटू लागली आणि ती म्हणजे आदरणीय व्यंकटराव पाटील गोजेगावकरांनी जर लक्ष घातलं, खासदार साहेबांनी लक्ष घातलं, तर हा भाग सुजलाम सुफलाम होऊ शकतो. यासाठी ही विकासाची जाण तुम्हाला आहे, आपण विकासाचे महामेरू आहात. यासाठी आपल्याला माझी पुनश्च विनंती आहे की हाणेगावकडे जर दुसरे कोणी दुर्लक्ष करत असतील तर आपण त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना या भागाच्या विकासासाठी भाग पाडावं, एवढी माझी आपणास कळकळीची विनंती आहे. जिल्ह्याचे खासदार व्यंकटराव पाटील, प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि जिल्हा प्रमुख आमचे व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब आणि शिवाजी मामा कणकंटे, त्या तिघांनी आम्हाला या ठिकाणी एकत्रित बांधून पॅनल लोकांपुढे उभा करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि निश्चितपणानं आम्ही ह्या
निवडणुकीमध्ये सामोरं गेल्यानंतर लोकांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आशीर्वाद या ठिकाणी दिला आणि कुठलेही काही आशीर्वाद देत असताना संकोच केला नाही. कुणाला पाडलं कुणाला आणलं असतं तर कुठं तर कधी खुशी कधी गम म्हणल्यासारखं आमच्यातले एक दोन जर डायरेक्टर त्या ठिकाणी समजा सोबतचे पडले असते तर त्या गोष्टीची खंत आम्हाला सुद्धा राहिली असती. खरं तर शेवटचा निकाल तुम्हाला सांगतो व्यंकटराव पाटील, आम्ही दोघेही बेचैन होतो. शिवराज पाटलाचा निकाल पहिल्यांदा आम्हाला असा आला किंवा शिवराज पाटलाचं काहीतरी इथं भानगड चालू आहे, 4-5 मताचं त्या ठिकाणी अंतर. आम्ही दोघंही बेचैन झालो किंवा म्हणजे नेमकं 17 माणसं आल्यानंतर एक 18वा माणूस पडल्यानंतर तो एक कुटुंबातला माणूस जर त्या ठिकाणी पराभूत झाला तर त्या मनाला वेदना होतात आणि ते कुठंतरी म्हणजे वाईट गोष्ट असते. म्हणून एक सुद्धा माणूस आपण या ठिकाणी पराभूत देऊन दिला नाहीत. पूर्ण तालुक्याच्या सर्व मतदारांचे जेवढे मानावे तेवढे आभार खरं तर कमीच आहेत. शंकरराव राठोड साहेब, आमचे व्यंकटराव पाटील साहेब खूप जुने संबंध आहेत. राठोड साहेब आम्ही 25 वर्षापासून अहमदपूरकर महाराजांचे शिष्य आहोत. राजकारण सोडून त्यांची आमची मैत्री आहे. महाराजांकडे कुठेही गेलो तर ते अतिशय निष्ठेनं त्या ठिकाणी महाराजाला सध्या ठेवायचे आणि महाराजांचे आमचे तर म्हणजे एकदम घरगुती संबंध होते. आमच्या घरी खूप वेळा यायचे. तर तेव्हापासून त्यांचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत आणि योगायोग म्हणा काही म्हणा 2017ला खरं तर त्या ठिकाणी माझं सौभाग्य होती जिल्हा परिषदेला ज्यावेळेला निवडून आल्या ते सुद्धा त्यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये यायला पाहिजे होतं. पण योगायोगानं या भागातल्या काही लोकांनी जाणून बुजून त्यांना त्या ठिकाणी वंचित ठेवलं आणि निश्चितपणानं राठोड साहेब, गोजेगावकर साहेब आपल्याबरोबर आहेत. आता काही काळजी करू नका. निश्चितपणानं प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं कुठं संधी कशी दिली पाहिजे ते निश्चितपणानं ते देतील. त्याच्यामुळे आता आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये अशाच पद्धतीनं एकजुटीनं लोकांपुढे चांगला पर्याय जर दिला तर लोक निश्चित विचार करू शकतात. या गोष्टीचं एक बळ या मार्केट कमिटी देगलूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं भेटलेलं आहे. देगलूर तालुक्याच नाही, आपल्याला तुम्हाला वाटत असेल ही जरी मार्केट कमिटीची निवडणूक असेल पूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीची चर्चा चालू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता या ठिकाणी ह्या निवडणुकीला आणि आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा फार वेगळा झालेला आहे. म्हणून तुमचे परत एकदा आभार मानतो. आपण इथं करोजी राठोड साहेबांचा एक जिव्हाळा होता की आपल्या मार्केट कमिटीच्या सर्व संचालकाला या ठिकाणी सत्कार करावा. सामान्य कार्यकर्त्यापासून आपल्याला हे तुम्ही जे सत्कार आयोजित केला त्याबद्दल मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चांगला कार्यक्रम घरगुती कार्यक्रम या ठिकाणी घेतला. अनेक वक्त्यांचे आमचे श्याम नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मारुती गायकवाड दावणगिरचे सरपंच आहेत. कार्यकर्त्याला ही बळ देणारी निवडणूक झालेली आहे. या निवडणुकीमुळं संबंध तालुक्याचं एक राजकीय परिवर्तन झालेलं आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये जी मरगळ झालेली होती विधानसभेच्या नंतर ती मरगळ सगळी झटकून निघाली. बरोबर आहे का जमलेलं? आमचे रावसाहेबजी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टी शंकररावजी राठोड एक असा पक्ष आहे आणि आमच्या कार्यकर्त्याची टीम एक अशी आहे. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमच्या शाळेमध्ये जे शिपाई मारुती गायकवाड एक सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्य शिपाई. श्याम नाईक माझ्याकडे आले. दावणगिरचा सरपंच आपल्याला या मारुती गायकवाडला करायचं पण गायकवाड आमची काही हिंमत करत नाही. बरोबर आहे का? म्हणून तुम्ही काळजी करू नका. शंकररावजी राठोड आहे तर मी आहे. सामान्य माणसाला एका छोट्या गावचा सरपंच होण्याची संधी भारतीय जनता पार्टीचे चित्र आपल्याकडे या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो. नाही तर आजच्या काळात काय होतं, अनेक वर्षापासून आमचे शिवराज पाटील ते म्हणतात की अनेक वर्ष आम्ही काँग्रेस पक्षाची सतरंज्या खुर्च्या उचलून आता टाळलंय काय राहिलं. त्यांनी आल्यापासून आमचे प्रमुख वक्ते बनले. किती फरक आहे. प्रवक्ते नाही प्रमुख वक्ते बनले प्रवक्ते. हे असं हे आमच्या ग्रुप आणि भारतीय जनता पार्टीमध्ये घडू शकते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून चांगला आपल्याला कार्यकर्त्याला संधी मिळू शकते असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं होऊ शकत नाही. या भागांचे बाबू पाटलासारखी माणसे ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांच्या सहकार्यानं तर वर्णन करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक कार्यकर्ता झटत होता.
सामान्य माणसाला एखादा जर अपंग असेल तर त्याला कशा पद्धतीने नेऊन मतदान करता येते हे देखील सामान्य कार्यकर्त्यामध्ये ती तळमळ होती. म्हणून आजचं चित्र सत्काराचं या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळतं. म्हणून मी या ठिकाणी काही जास्तीचं बोलणार नाही, पण शंकररावजी राठोडनी सांगितलं की अनेगाव भागांचा विकास झाला पाहिजे. खरंय, अनेक माणसं खूप बलाढ्य माणसं या भागामध्ये होऊन गेली, परंतु अविकसित भाग आजही आपण बिजलवाडी, रमतापूर, येडूर, छोटा येडूर, तर छोट्या येडूरला तर गावात जाता येत नाही ही परिस्थिती आहे. बिजलवाडीची काय परिस्थिती आहे, कोकलेगावची काय परिस्थिती आहे, रमतापूरची काय, मी पाहिलं दळणवळणाची साधनं नाहीत, साधं एखादं वाहन येत नाही. कुरमारपल्लीची काय अवस्था आहे हे सगळं पाहिल्यानंतर आवक होते माणूस. आता आपल्याला हे सगळे विकास करायचं काम आणि या भागांमध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने निधी आणता येईल, या भागांची प्रगती कशा पद्धतीने करता येईल हे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण करू. आणि दुसरं सिंचनाचं आपण जे बोललात अत्यंत एक चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. आता त्याला ताकद फार लावावं लागते, आपल्यासारख्याचं काम नाही, सरकार यावं लागतं. बघा सरकार आल्यानंतर होती की नाही बघा, बघा बरोबर आहे मामा, काय होऊ शकत नाही. लेडी धरणाचं लिफ्ट इरिगेशनच्या ज्या विष्णुपुरीप्रमाणे आपल्याला या भागांमध्ये अशा पद्धतीनं सिंचन व्यवस्था ज्या भागामध्ये चांगली आहे त्या भागांमध्ये शेतकरी सुधारलेला आपल्याला दिसतो. म्हणून हे प्रगती आपण जर करण्याचं जर काम करू तर पश्चिम महाराष्ट्र कसा निर्माण झाला त्याच पद्धतीने आपला भाग आपल्याला चांगला कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. बस यापेक्षा जास्तीचं न बोलता तुमचं संचलन आम्हाला ऐकावं वाटते नाही. कार्यक्रमामध्ये चांगलं संचलन करा. इथं संचलन करणारी चांगली माणसं आहेत. तर आमच्या कार्यक्रमाला बोलू तर किशोरजी आमचे आडेकरी चांगलं संचलन त्या ठिकाणी, चलवेचं चांगलं संचलन आहे. त्याबद्दल मनपूर्वक आपण जे काही हे सर्व टीमच्या वतीनं या ठिकाणी जे सत्कार केला. शंकररावजी राठोड साहेब, तुम्ही तुमच्या सेवेमधून निवृत्त झालात, चलवे राजकारणामधून निवृत्त झाले. ज्या वेळेस संधी येईल त्या वेळेस भारतीय जनता पार्टी शंकररावजी राठोडला संधी मिळेल. तुम्हाला कल्पना नसेल की आपण विमुक्त जाती भटक्या जमातीत आपण जे अध्यक्ष केलं, मी सांगितलं त्यावेळेस पक्षाने माननीय या जिल्ह्यांचं खंबीर नेतृत्व खासदार साहेबांना सांगितले की आपण शंकरराव राठोड साहेबांना आपण अध्यक्ष. म्हणून अशी माणसं आपल्याला प्रत्येक बिल्डिंग जर उभा करायची असते ते सर्व टेके असतात. म्हणून अशी टेके आपल्याला सर्वांना खंबीर मामा कशाची हा या भागांमध्ये नंदू पाटील आहेत आणि आदरणीय आपल्या तालुक्याचे नेते उदय पाटील माध्यमातून शहाजीराव देशमुख साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ही मार्केट कमिटी चालणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला विकास कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. परत एकदा शंकररावजी राठोडांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून माझे विचार या ठिकाणी संपवतो. जय हिंद महाराज.